आप सभी को मेरा नमस्कार। महाराष्ट्र पोस्टल सर्कल की इस वेबिनार सीरीज में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र पोस्टल सर्कल की तरफ से मैं हमारे आज के गेस्ट स्पीकर श्री संजय बायडी जी का स्वागत करता हूं। संजय बायडी जी, आपका स्वागत है इस कार्यक्रम पे। थैंक यू। मैं आगे बढ़ने से पहले मैं संजय बायडी जी के बारे में कुछ आपको बताना चाहूंगा कि संजय बायडी जी एक ऑर्गेनिक वेस्ट मैनेजमेंट एक्सपर्ट है और उसके साथ ही साथ एक सर्विस प्रोवाइडर भी है। मुंबई में 80 हाउसिंग सोसाइटीज, जो कि लगभग मिलाकर 10,000 फ्लैट्स होते हैं, वहां पर ये सजीव कृषि नाम के संस्था के थ्रू अपनी सर्विस प्रोवाइड कराते हैं। चलिए आज हम जानते हैं संजय बायडी जी से। वो अपने प्रेजेंटेशन में हमें बताएंगे कि वर्मी कंपोस्टिंग क्या होता है, ऑर्गेनिक वेस्ट मैनेजमेंट कैसे करते हैं, उसके क्या क्या फायदे हैं और निजी लेवल पे हम इसको अपने घर पे या पोस्ट ऑफिस पे कैसे कर सकते हैं। संजय बायडी जी। नमस्कार। महाराष्ट्र पोस्टल सर्व्हिसेस चे डायरेक्टर हेडक्वार्टर केया अरोरा मॅम यांचा मी अत्यंत आभारी आहे। तसेच नागपूरचे डायरेक्टर पवन दालमियाजी आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं ते निमकर सर यांचा पण मी अत्यंत आभारी आहे। गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सगळीकडे निराशेचे वातावरण आहे। अशा वेळेला पोस्टल सर्व्हिसेस त्यांच्या 38,000 कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेऊन आलेले आहेत। विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना या कार्यक्रमासाठी बोलवून त्यांचे अनुभव युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवून एक स्पार्क एनर्जी देण्याचा अतिशय चांगला कार्यक्रम महाराष्ट्र पोस्टल सर्व्हिसेस करत आहे, म्हणून मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। माझी ओळख पवन दालमिया सरांनी केलेलीच आहे। मी आता पीपीटी रन करतो। आजचा जो विषय आहे गार्बेज टू गोल्ड, याच्या अंतर्गत ऑर्गॅनिक फार्मिंग आणि वेस्ट मॅनेजमेंट हा माझा सब्जेक्ट आहे। माझी ओळख पवन सरांनी आताच केलेली आहे। मी एमएससी केला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये UDCT मधून आणि वेस्ट मॅनेजमेंट अँड ऑर्गॅनिक फार्मिंग कन्सल्टन्सी 1993 सालापासून मी कार्यरत आहे। माझं ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीमध्ये 4 इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि त्याचबरोबर agricultureinformation.com बँगलोर यांच्या मार्फत माझे 2 वेबिनार पण घेतले होते, वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये। आणि गेल्या 28 वर्षापासून मी या कार्यात आहे। पण गेली 3 वर्षापासून मुंबईमध्ये आम्ही अर्बन वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शहरी घनकचरा व्यवस्थापन यांच्या अंतर्गत जवळजवळ 9,500 फ्लॅटचा कचरा आम्ही आमच्या 10 एकर जागेमध्ये मुंबईमध्ये आम्ही त्याचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करतोय आणि तयार झालेलं खत, कंपोस्ट खत हे गृहनिर्माण संस्थाला परत आम्ही देऊन त्यांच्या इथे गार्डन डेव्हलपमेंट, त्यांच्या इथे सेंद्रिय शेती असे आम्ही उपक्रम राबवत आहोत। या कार्यक्रमाचं याच्यामध्ये आमचं जे मिशन जे आहे की ऍग्रिकल्चर सेक्टर जे आहे, शेती हे केमिकल फ्री बनवणं हे आमचं ध्येय आहे आणि त्याचबरोबर हेल्दी आणि वेल्दी लाईफस्टाईल म्हणजे निरामय आरोग्य आणि समृद्ध जीवन याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। त्याचबरोबर आम्ही रुरल आणि अर्बन म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातला जो कचरा आहे त्याच्यापासून कंपोस्ट खत बनवून माणसांच्या द्वारे आणि नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनं वापरून आम्ही एक अतिशय सुंदर सेंद्रिय जग निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे। हे सगळं करण्यासाठी इन्स्पिरेशन जे आहे ते कसं मिळालं? वास्तविक बघायला गेलं महाराष्ट्रात 1-2 नाही तर हजारो शेतकरी आत्महत्या करतायत। माझ्या जीवनामध्ये घडलेली एक घटना मी तुम्हाला सांगतो, शेअर करतो। 1993 साली मी जेव्हा माझ्या मित्राच्या लग्नासाठी धुळ्याला गेलो होतो, तिथे दुसऱ्या दिवशी लग्न होतं, आदल्या दिवशी आम्ही पोहोचलो होतो आणि आदल्या दिवशी एक दुःखद घटना तिथे घडली की एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तिथे। तर ती जी आत्महत्या केली त्याचं जेव्हा आपण आम्ही जेव्हा कारण शोधलं तेव्हा असं आढळून आलं की तिथे त्या शेतकऱ्यांनी रासायनिक खतं आणि औषधं अतिरिक्त वापरामुळे त्याची जमीन नापीक झाली होती आणि ती जमीन नापीक झाल्यामुळे त्यांनी कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज फेडू न शकल्यामुळे त्याने आत्महत्या केली होती। तेव्हा विचार आला की आज सगळी प्रगत शेती आहे, आपण रासायनिक खतं औषधं वापरतो, तरी सुद्धा शेतकरी आत्महत्या का करतोय ह्याचं मी कारण शोधायला लागलो। तेव्हा असं आढळून आलं की त्यांची जी कॉस्ट आहे, शेतातली जी कॉस्ट आहे केमिकल खताची, औषधाची, ती खूप मोठी वाढलेली आहे। जमीन खराब झालेली आहे, जमीन कडक बनले, खारट बनले, नापीक बनले आणि त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च खूप वाढलाय। तर त्याचा मी शोध घेत होतो।
मी 91 ते 93 ह्या 2 वर्षामध्ये मी संपूर्ण जगभरातल्या शेतीचा अभ्यास केला आणि तेव्हा मला एक चित्र असं दिसलं की 1930 साली संपूर्ण प्रगत देश आहेत ते ह्या रासायनिक शेतीकडे वळले. 1930 ते 1980 पर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर प्रगत राष्ट्रांमध्ये केला गेला आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की हजारो एकर जमीन नापीक झाली, कडक बनली. त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे त्यांना मोठा प्रश्न पडला जगभरातल्या शास्त्रज्ञांना आणि शेतकऱ्यांना की आपलं कुठेतरी चुकलोय. तर आपण कुठेतरी चुकतोय हे त्यांना कळल्यानंतर असं विचार करत होते. अशा आला एक आशेचा किरण जपानमध्ये मिळाला. त्या शेतकऱ्याचं नाव आहे मासानोबु फुकुओका. तर ह्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलं त्याच्या शेतीमध्ये की रासायनिक खताशिवाय चांगली शेती होऊ शकते आणि त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, वन स्टॉर रिव्होल्युशन. हे पुस्तक माझ्या वाचनात जेव्हा आलं त्यावेळेला मी माझं करिअर चेंज करायचं ठरवलं आणि मी माझी केमिकल लाईन जी होती, मी MSc केलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्रीची लाईन सोडून मी नैसर्गिक शेतीकडे वळलो. ह्या पुस्तकाचं विविध भाषांमध्ये पण भाषांतर झालेलं आहे, मराठीमध्ये पण ह्याचं भाषांतर झालंय. त्या मराठी पुस्तकाचं नाव आहे एका कांडातून क्रांती. अतिशय चांगलं पुस्तक आहे. आमच्या ह्या सर्व्हिसेस आहेत, वेगळ्या सर्व्हिस. गेली 28 वर्ष आम्ही काम करतोय. गार्बेज पिकअप आहे, मोरिंगा प्लांटेशन, शेवगा लागवडचं आम्ही करतो, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मार्केटिंगचं आम्ही काम करतो. तसंच व्यावसायिक गांडूळ खत प्रकल्प पण आम्ही उभे करून देतो आणि शहरी भागात ज्या संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था आहे ना, व्हर्टिकल गार्डनिंगचं पण आम्ही काम घेतो. ऑर्गॅनिकच का? तर ऑर्गॅनिक करण्यामध्ये जे सेंद्रिय करण्यामध्ये उपयोग असा आहे की याच्यामुळे जमिनीची जी सुपीकता वाढते, जमिनीची भुसभुशीतपणा वाढते. त्याचबरोबर जे शेतमाल जे तयार होतं, फळं आहेत, भाज्या आहेत, ह्यांची क्वालिटी चांगली राहते. क्वालिटीमध्ये त्याचं जे टेस्ट आहे, त्याची जी फळांची जी चकाकी आहे किंवा फळांचा टिकण्याचा जो काळ आहे, शेल्फ लाईफ ज्याला म्हणतात, तो अतिशय चांगला टिकतो. त्याबरोबर ह्या ज्या ऑर्गॅनिकमध्ये कुठलेही साईड इफेक्ट असत नाही आणि ऑर्गॅनिकमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होतं, म्हणजे रोजगार निर्मिती होते आणि स्वस्त पण असतं. आता हे जे आहे ऑर्गॅनिक शेती आपल्याला करायची म्हणजे सेंद्रिय शेती करायची आहे, तर सेंद्रिय शेतीला सेंद्रिय खताची आवश्यकता असते. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकार आहेत, एक रुरल वेस्ट मॅनेजमेंट आणि अर्बन वेस्ट. रुरलमध्ये ग्रामीण भागातला जो कचरा आहे तो त्याचं खतामध्ये रूपांतर केलं तर फार मोठं रोजगार निर्मिती होईल आणि अर्बन मध्ये शहरी भागातला जो कचरा आहे त्याचं पण एक खतामध्ये रूपांतर केलं तर खूप मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो आणि ह्या सेंद्रिय खतातूनच सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग होऊ शकते. हे जे बॉक्स तुम्ही बघताय हे गांडुळांचे बॉक्स आहेत. आम्ही 93 साली हे असे गांडुळांचे जिवंत गांडूळ असे बॉक्स मध्ये पॅक करून शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली आणि त्या गांडुळांपासून खत कसं बनवायचं याचं मार्गदर्शन आम्ही केलं. बाजूला ही खताची गोणी आहे. तर वास्तविक विचार करायला गेला तर गांडूळ जे आहेत ह्याचं फार मोठं महत्व मोठमोठ्या फिलॉसॉफरनी पण सांगितलंय. चार्ल्स डार्विन, अरिस्टॉटल हे मोठे फिलॉसॉफर त्यांनी पण याचं महत्व सांगितलं आहे. जेव्हा प्रॉब्लेम विकसित राष्ट्रांमध्ये जेव्हा प्रॉब्लेम यायला लागले तेव्हा गांडूळ ह्या प्राण्यावर खूप मोठं संशोधन झालंय. आपण बघतो की पावसाळ्यात हिरवीगार सृष्टी तयार होते आणि हिरवीगार सृष्टी तयार झाल्यानंतर त्याची जी पानं आहेत, झाडांची पानं जी आहेत, जी खाली पडल्यानंतर त्याचं खतामध्ये रूपांतर करण्याचं काम, त्याचं मातीमध्ये रूपांतर करण्याचं काम, हे जमिनीच्या खालचं एक नैसर्गिक चक्र जे आहे ज्यामध्ये गांडूळ आणि विविध प्रकारचे जीवाणू हे असंख्य प्रमाणात ते कार्यरत असतात, दिवस रात्र काम करत असतात. आपण जमिनीच्या वरचं चक्र बघतो पण जमिनीच्या खाली जे चक्र आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण केमिकल खतं टाकतो आणि त्याच्यामुळे हे एक नैसर्गिक चक्र जे आहे जमिनीच्या खालचं हे आपण नष्ट करत असतो. जगभरामध्ये जवळजवळ लाखो रिसर्च पेपर, संशोधन गांडुळांवर झालेलं आहे. जगभरामध्ये 3000 प्रजातीची गांडूळ आहेत आणि त्याचं काम असं आहे की गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. आपण फक्त शाळेमध्ये शिकलेलो आहे, फक्त एक वाक्य शिकलो आहे, परंतु त्याच्यावर खूप मोठं संशोधन झालं आहे. गांडुळांचं महत्वाचं कार्य काय की वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे पालापाचोळ्यापासून खतामध्ये रूपांतर करणं. त्याचबरोबर गांडुळांचं खाद्य काय की नाशवंत माल. मग ते जमिनीमध्ये जी कुजलेली जी मुळं असतात ते खाऊन टाकतात, पालापाचोळा खाऊन टाकतात. त्यामुळे ते शोधण्यासाठी जे वर खाली जातात, जमिनीत वर खाली जातात. गांडूळ प्राणी असा आहे की दिवसातून 7 ते 8 वेळा आणि 9 फूट खोलपर्यंत वर खाली जातो. त्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा वाढतो. पावसाचं पाणी जे आहे, पावसाचं थेंब न थेंब जमिनीत जिरवण्याचं काम गांडूळ करत असतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग नॅचरली होत असतं.
आणि हे जे त्याचं जे टनेल करतो म्हणजे जे वर खाली जातो त्याच्यामुळे जी भुसभुशीतपणा होतो त्यामुळे झाडाची रूट सिस्टीम जी आहे मुळं ही जोमदार वाढतात. झाडांची सफेद मुळ्या जोमदार वाढतात त्यामुळे झाडांमध्ये प्रतिकार क्षमता चांगली येते, अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने खेचून घेतो. तसेच गांडुळांच्या शरीरामध्ये 95% पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे त्यामुळे जेव्हा झाडांना आवश्यक असेल तेव्हा ते पाणी पुरवलं जातं. आणि आज जर आपण बघितलं तर हे आता हे सेंद्रिय खत आहे, गांडूळ खत आहे. तुम्ही जर सर्वे केलात, तुम्ही तर प्रत्येक गावागावात संलग्न आहात, अटॅच आहात. एकेका गावातून 1-1 करोड रुपयापेक्षा जास्त रुपयाची केमिकल खतं आज शेतकरी बांधव विकत घेत आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ 50 लाख टन एवढी केमिकल खतं वापरली जातात. त्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जवळजवळ 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च होतात. ह्या प्रकल्पामधून काय होईल? वेस्ट मॅनेजमेंट होईल. वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे ग्रामीण भागातला जो कचरा आहे त्याचं खतामध्ये रूपांतर होईल, त्यामुळे निरामय आरोग्य मिळेल. गावातला जो 1 करोड रुपये गावातून पैसा जो बाहेर जातोय, जो केमिकल खताला कारखान्याला जातोय आणि त्याच्यातून फॉरेनला जातोय, की काही रॉ मटेरियल आपण इम्पोर्ट करतो, काही रासायनिक खतं आपण इम्पोर्ट करतो, तो पैसा आपल्या गावचा पैसा गावातच राहील. रोजगार निर्मिती होईल. ऑर्गॅनिक फूड जे आवश्यक आहे म्हणजे सेंद्रिय माल, शेतमाल हा शेतातच म्हणजे शेतात तयार होईल आणि शेतकऱ्यांसाठी मिळेल. त्याचबरोबर शहरी भागामध्ये पण हे उपलब्ध होऊ शकेल, त्याला चांगला भाव मिळू शकेल, निर्यात होऊ शकते. हा माझा पहिला प्रकल्प 1995 साली कमर्शियल प्रकल्प मी नंदुरबार येथे धुळ्याला सुरू केला होता. 350 टन प्रतिवर्ष. त्यासाठी ही चाळणी मशीन आहे. हा प्रोजेक्टचे फोटो आहेत. हे आम्ही शाळेमध्ये एक प्रोजेक्ट सुरू केला होता, त्याला आंतरशालेय स्पर्धेमध्ये पुरस्कार पण मिळाला होता. हे छोट्या शेतकऱ्यांसाठी छोटे प्रकल्प पण आम्ही त्याच्या शेतामध्ये करून दिले आहेत. विटांमध्ये आणि प्लास्टिक बेडमध्ये हे गांडूळ खताचे प्रकल्प आम्ही उभे करून दिले. त्याचबरोबर सौराष्ट्रामध्ये हा एक मोठा प्रोजेक्ट 700 टनाचा आम्ही सुरू करून दिला. त्याचबरोबर हे जे गहू आहेत, त्या सेंद्रिय गहू त्याच्यावर पिकवले होते. हे आमचे कमर्शियल प्रोजेक्ट जे 700 टन प्रतिवर्ष 1 एकर जागेमध्ये हा प्रोजेक्ट आहे. अर्बन वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शहरी घनकचरा व्यवस्थापन मध्ये आता आमच्याकडे जे 9,500-10,000 हजार फ्लॅटचा जो कचरा आहे हा आम्ही आमच्या 10 एकर जागेमध्ये घेतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो, जीवाणूंच्या द्वारे त्याचं खत तयार होतं आणि हे खत असं हे पॅक केलं जातं गुणांमध्ये. ते खतासाठी आम्ही जेसीपी आणि काही जीवाणू, स्पेशल जीवाणू जे आहेत ते वापरले जातात आणि त्याचं खत बनवलं जातं. हे जे तयार झालेलं खत आहे ते आम्ही गृहनिर्माण संस्थाला उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्यांच्या जागेमध्ये हे व्हर्टिकल वॉल म्हणजे ग्रीन वॉल ज्याला म्हणतात, उभी भिंत, किंवा आम्ही काही भाजी, सेंद्रिय भाजी पिकवायचा आम्ही हे दिलेले आहेत, प्रकल्प दिलेले आहेत. ही जी जागा आहे 189 एकर जागा आम्ही 10 वर्षामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ 10,000 ट्रक प्रतिवर्ष असे जवळजवळ 1 लाख ट्रकलोड गार्बेज घेऊन त्याच्यावर ही शेती फुलवली. मुंबईमध्ये मालाड येथे 189 एकर जागा आम्ही डेव्हलप केली. आता ही सुपारीची झाडं हे कचऱ्यावर झालेली झाडं आहेत. पहिले ही जमीन खारट होती कारण समुद्र किनारा जवळ असल्यामुळे आणि लो लेवल होती. आता ह्याच्यात भरणी झाली, 4 फूट आम्ही वर आलो, त्यामुळे ही हिरवीगार सृष्टी झाली. त्या जागेमध्ये कचऱ्यापासून म्हणजे तयार झाली ही पपई बघा, इथे चिकूची झाडं आहेत, त्यानंतर शेवगा आहे, ऍपल बोर या जागेत आम्ही लागवड केली आहे. अशा पद्धतीने परिपूर्ण जागा आम्ही डेव्हलप करून दिलेली आहे, 189 एकर जागा. काही शेतकऱ्यांची साठी पण आम्ही हे प्लास्टिक बेडमध्ये हा प्रकल्प आम्ही सेटअप करून देतो, जेणेकरून त्याचं खत तिथे शेतामध्ये वापरतात. आता संपूर्ण जगभरामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण थोडं चेंज होत चाललंय. लोकांना एक सेंद्रिय शेतीचं आणि सेंद्रिय प्रॉडक्ट ह्याच्याबद्दल जनजागृती झाली, त्यामुळे त्याची मागणी वाढत चालली आहे. एक्सपोर्ट जर बघायला गेलं तर $62.8 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढं मोठं पोटेन्शियल आहे, जे भारतीय रुपयामध्ये 4.5 लाख कोटी रुपयाचं आहे, जे दरवर्षी 15% वाढतंय आणि 100 देशांमध्ये याचं मार्केट आहे. युरोपमध्ये 27% याचं मार्केट वाढतंय. इंडियातून जे ऑर्गॅनिकचं एक्सपोर्ट होतंय ते 2,000 कोटी रुपयाचं, म्हणजे जगभराची जी मागणी आहे त्याचा फक्त 0.5% आपण सप्लाय करतोय. वास्तविक पाहायला गेलं तर भारत हे जगामध्ये पहिला किंवा दुसऱ्या नंबरमध्ये येतं. भाजी आहे, फळं आहेत, ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं. पण एक्सपोर्ट जर बघायला गेलं तर 0.5% आपलं कमी एक्सपोर्ट आहे, कारण आपण ऑर्गॅनिक पिकवत नाही, आपण केमिकल वाला पिकवतो आणि आपण केमिकल जे अन्नधान्य ते खातोय. प्रॉब्लेम्स
ऑपॉर्च्युनिटी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, शेतीमधले प्रॉब्लेम आहेत. आज बघा या 25-30 वर्षात 50 लाख टन एवढी केमिकल खतं वापरली जातात. तिथे जर आपण गावागावात जर हे प्रकल्प जर उभे केले तर 50 लाख टन एवढी वर्मी कंपोस्ट आपण बनवू शकतो आणि आपल्या शेती क्षेत्रासाठी देऊ शकतो. माझं एक टार्गेट आहे की ऑर्गॅनिक महाराष्ट्र करायचं. त्यासाठी 350 प्रोजेक्ट 350 तालुक्यांमध्ये आम्हाला सेटअप करायचे. एका प्रोजेक्टसाठी 1 एकर जागा आणि साधारण 10 ते 12 लाखाची गुंतवणूक होते आणि 700 टन एका एकरमध्ये प्रोडक्शन होतं. हा एक छोटा व्हिडिओ आहे, जस्ट तुम्ही Hello Mumbai. Our irresponsible behaviors like spitting a chewing gum on the street killed 860 birds in 2019. What it takes to change this? Just a sense of responsibility? Trust me, every small step that we take towards saving environment will have a huge impact. My name is Sanjay Bhaide, founder and CEO of Sajiv Krushi, and I am on the mission to save environment for last 25 years. We have built a community of 8,400 eco-friendly families in Mumbai, and they contribute just 11 rupees per day to convert their household waste into fertilizers. Surprised? Now tell me, have you seen dumping yards in Mumbai? Who is responsible for that huge pile of garbage? We all generate 9,400 metric tons of waste every day. 73% is food, vegetable and fruits waste. Imagine if we process all of this and convert it into fertilizers. No farmer will have to commit suicide and Mumbai will get poison-free food. Most of us have a deep concern for environment, but not even 10% of Mumbaikars are able to manage their waste. There must be some reason, right? Because waste management is tedious. Nobody has time for this. Arranging manpower, supervising them, lack of space in the society premises, and it stinks really bad if the process fails. We took this challenge and we made this waste management thing super easy and also inexpensive. We'll pick up your garbage at your doorstep and convert it into fertilizers at our community waste processing center. We use 100% natural processes and you can use fertilizers for your garden and you can donate remaining to poor farmers. Cost just 11 rupees per day. Makes sense, right? Trust me, every step taken towards saving environment will deeply satisfy your soul. Take a step forward right now. Click on the link and provide your contact details. You will receive a call back within 24 hours. Thank you. Yes. Any questions? Yes, sir. संजय मैडी जी, हमारे पास कुछ क्वेश्चंस आए हुए हैं हमारे Yes. कर्मचारियों की तरफ से. Okay. मैं आपको एक एक करके बताता हूँ. सबसे पहले ये क्वेश्चन है हमारे ADPS PG की तरफ से. वो कहते हैं कि नमस्ते सर, हाउ टू यूज द वेट वेस्ट कलेक्टेड एट हाउस फॉर वर्मी कंपोस्ट इन स्मॉल गार्डन और फॉर टेरेस गार्डनिंग. ओके. तो उसमें क्या है कि जो इंडिविजुअल लेवल पे जो वेस्ट है, समझो बंगलो है या किसको करना है तो हम लोग कर सकते हैं. जो वेट गार्बेज जो है, जैसे किचन वेस्ट है, तो किचन वेस्ट में क्या डायरेक्टली हम लोग डाल नहीं सकते. वी हैव टू मेक द एक पीट है या बीन है, उसमें कुछ मटेरियल जो है, जैसे अभी स्लो डिग्रेडिंग मैटर जैसे शुगर कैन ट्रैश है या पत्ते हैं, वो नीचे डालना है. उसमें थोड़ा ड्राई काउडंग डाल के उसमें वर्म्स छोड़ने पड़ते हैं. एक 50 से 100 वर्म्स अर्थवर्म्स आते हैं. वो अगर उसमें डाल के आप एक वातावरण तैयार करेंगे और उसमें अगर आप किचन वेस्ट डाल देंगे एवरीडे, तो उसमें से आपका आस्ते आस्ते कन्वर्जन होते रहता है और इसमें अच्छे क्वालिटी का वर्मी कंपोस्ट तैयार हो जाएगा. ये वर्म्स कहाँ से मिलेंगे? वर्म्स हम लोग भी सप्लाई करते हैं. कई जगह पे एग्रीकल्चर जो कॉलेजेस है वहां से भी उपलब्ध होते हैं, तो आपको वर्म्स तो मिल सकते हैं कहाँ से भी. अच्छा, तो हमारा दूसरा प्रश्न है ये श्री संतोष कुमार कुलकर्णी जी से. या ये कहते हैं कि माय क्वेश्चन इज व्हिच टाइप ऑफ वेट वेस्ट और ड्राई वेस्ट इज मोर यूजफुल फॉर वर्मी कंपोस्टिंग. दूसरा सवाल है इसका, हाउ मच अमाउंट इज टू बी इन्वेस्टेड फॉर दिस प्रोजेक्ट. ओके.
अभी देखो जो वेस्ट है ना, एनी टाइप ऑफ ऑर्गेनिक वेस्ट यानी बायोडिग्रेडेबल वेस्ट, जिसमें आप किचन वेस्ट ले सकते हैं, फूड वेस्ट है, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री का जो वेस्ट है, तो ये सब जो है एनी टाइप ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट। इसमें आप जो नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट है, जैसे अभी प्लास्टिक है, ग्लास है, मेटल है, तो वो हम लोग नहीं ले सकते। एनी टाइप ऑफ बायोडिग्रेडेबल वो वेस्ट हम लोग इसके लिए यूज कर सकते हैं, इंडिविजुअल लेवल पे और कमर्शियल लेवल पे। कमर्शियल लेवल पे क्या कर सकते हैं, देखो एग्रीकल्चर वेस्ट तो बहुत है, जैसे काउ डंग है, बफेलो डंग है, एग्रीकल्चर रेसिड्यू जो है, जैसे अभी पंजाब में, हरियाणा में एग्रीकल्चर वेस्ट वो जला डालते हैं, तो दैट इज नो यूज। तो उसको हम लोग अगर यूटिलाइज करेंगे तो ये कमर्शियल प्रोजेक्ट हो जाएगा। इसके लिए जो इन्वेस्टमेंट है ना, इंडिविजुअल लेवल पे बहुत स्मॉल इन्वेस्टमेंट है, लेकिन अगर कुछ प्रोफेशनल अगर बिजनेस करना है तो 1 लाख रुपए से लेके 10 लाख रुपए के प्रोजेक्ट है अपने पास, कि जो आप एक कमर्शियल प्रोजेक्ट में कर सकते हैं। 1 एकड़ जगह में 700 टन, 1 एकड़ जगह में 700 टन का प्रोडक्शन हम लोग निकाल सकते हैं, एवरी डे 2 टन्स। और उसके लिए जो रॉ मटेरियल है उसी गांव में, बफेलो डंग है, एग्रीकल्चर वेस्ट उसी गांव में मिल सकता है। तो इसमें 8 से 10 लोगों का एम्प्लॉयमेंट है और 10 से 12 लाख की इन्वेस्टमेंट है। चलिए अब हम तीसरा प्रश्न लेते हैं। ये है श्री मधुकर गवारी के द्वारा। इनका ये 4 प्रश्न। what are the benefits of vermi composting? ओके। Is it a very costly affair? Is there any chance that worms will die if not taken proper care? ओके। In what way it can be beneficial for garden lover in metropolitan cities? ओके। Or in what way it can be beneficial to farmer? ओके। अभी इसमें से जो पहला प्रश्न जो है कि एडवांटेजेस ऑफ वर्मी कंपोस्ट, तो वर्मी कंपोस्ट के एडवांटेजेस बहुत है। जैसे भी इसमें जो है ना, वाटर होल्डिंग कैपेसिटी बहुत अच्छी रहती है। दूसरा है कि ये नेचुरल फॉर्म में रहता है, इसके साइड इफेक्ट नहीं है। तो नेचुरल फूड अगर प्लांट्स को मिल जाता है तो उसकी ग्रोथ अच्छी हो जाती है। और दूसरा जो अर्बन वेस्ट से अगर करेंगे तो उसमें भी जो गार्डन है, जो हाउसिंग सोसाइटीज है, इसमें हमारे घर में जो गार्डन्स है, जो भी प्लांट्स है, उसको लिए भी ये फर्टिलाइजर दे सकते हैं। तो इसके फायदे बहुत है। और ग्रामीण भाग में जो है ना, अगर करना है तो थोड़े कमर्शियल लेवल पे अगर करेंगे, बड़े स्केल पे, तो आप उसमें बहुत अच्छा कमा सकते हैं। क्योंकि हर एक गांव में अगर देखेंगे, आप सर्वे करेंगे, तो हर एक गांव में कुछ हजारों टन केमिकल खाद यूज हो रहा है, लोग लेके जा रहे हैं, करोड़ों रुपए की उलाढाल होती है। तो ये जो पैसा जो गांव से जो बाहर आ रहा है, उसको हम लोग रोक सकते हैं। गांव का पैसा गांव में रहेगा और गांव में एम्प्लॉयमेंट जनरेशन हो जाएगा, वेस्ट मैनेजमेंट हो जाएगा और ऑर्गेनिक फूड तैयार हो जाएगा। ये मेरा एक विजन है कि हर एक गांव स्वयं पूर्ण हो। इनका एक सवाल था, वो रह गया। Is there any chance that the worms will die if not taken proper care? देखो इसमें जैसे अभी हम लोग गाय संभालते हैं ना, वैसे ये एक प्राणी है निसर्ग में, ये भगवान ने इसकी जो निर्मित की है, इट्स कॉल्ड एज स्मॉल बायोरिएक्टर। तो जैसे हम लोग एक 10 गाय को संभालते हैं, उसको चारा है, पानी है, उसको शेड है, वो प्रॉपर मेंटेन करते हैं, हर रोज जो है ना उसको खाना पीना दे देते हैं, तो गाय हमें दूध देती है, गोबर देती है, गोमूत्र देती है। सिमिलरली ये भी एक जीव है, उसको संभालना है, इसके लिए उसको शेड होना जरूरी है। उसका जो बेड्स है उसमें हमें जो रॉ मटेरियल यानी वेस्ट और काउ डंग ये भरना चाहिए। और उसको एवरीडे पानी की जरूरत है। खाना जैसे गाय को हर रोज देते हैं, इनको हर रोज देने की जरूरत नहीं, एक बार भर दिया तो 45 डेज तक उनका चल जाता है। जो बेड की जो साइज आती है, जो हम लोग पिट्स बनाते हैं, तो वो 45 डेज के बाद उसको चेंज करना है, यानी उसका जो खाद जो बनता है वो पूरा निकाल के नया रॉ मटेरियल उसमें डाल देना है। तो 45 डेज का हम लोग फुल ऑफ भर देते हैं। सिर्फ पानी की जो रिक्वायरमेंट है ना, वो देनी है, हर रोज पानी उनको लगता है। तो ये अगर कर देंगे ना, तो ये कंटिन्यूस रहेंगे, ये कंटिन्यू हमारे लिए काम करेंगे। और एक पशुधन है, उसको संभालना है। बाकी इसका चांसेस बहुत कम है मरने के चांसेस। अगर समझो कुछ फ्लडिंग हो गया, बारिश का पानी बहुत ज्यादा हो गया, तो मरने का चांस है। या हमने उनको पानी ही नहीं दिया एक 8-10 दिन, तो ये मरने के चांस है। मरते नहीं है वैसे, वो निकल के डायरेक्ट मिट्टी में चले जाते हैं और अपना जीव बचा लेते हैं। एक और सवाल हमारे है, ये जयंत दाऊ एसपी नागपुर ऑफिशियल से है। ये ऑलमोस्ट शायद हमने टॉपिक कवर कर चुके हैं।
kindly arrange to apprise us about vermicompost, its production procedure and its importance in agriculture sector. ओके देखो ये जो है ना ये बहुत इंपॉर्टेंट है कि अगर वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट करेंगे ना तो ये जो आज की जो आज देखो पूरे इंडिया में 360 लाख टन इतने केमिकल खाद यूज हो रहा है। महाराष्ट्र में अराउंड 50 लाख टन इतने केमिकल खाद यूज हो रहा है। तो ये जो इतने जो केमिकल खाद यूज हो रहे हैं ना तो हमारे सॉइल में जो नेचुरल जो अर्थवर्म है या नेचुरल बैक्टीरिया जो है जो हजारों सालों से हमारे लिए जो खेती का काम कर रहे हैं जमीन के नीचे जो दिखते नहीं है लेकिन हमारे लिए काम करते हैं, इसके लिए हमारा एग्जिस्टेंस है, तो उसकी जो प्रजाति है वो नष्ट होने के लिए जा रही है ये बिकॉज ऑफ केमिकल फर्टिलाइजर। तो इसको संभालने के लिए हमारा काम है कि हम लोग वर्मी कंपोस्ट को ज्यादा से ज्यादा प्रमोट करें। इन फ्यूचर हमारे लिए वही है कि हमारी खेती है नेचुरल रहे और इसमें हम लोग जो अर्थवर्म को बढ़ाते हैं ना ही हम लोग उसको मारते हैं। केमिकल खाद से अर्थवर्म जो है या बैक्टीरिया मर जाते हैं, तो इसको प्रमोशन हमें करना है। आखिरी सवाल है ये मिस हाँ। श्रीमती सविता गोविल से है। इनका कहना है कि इज देयर एनी ऑल्टरनेटिव फॉर अर्थवर्म फॉर प्रिपेयरिंग वर्मी कंपोस्ट और कंपोस्ट। सेकंड सवाल है what kind of earthworms and microorganisms are good for compost? What is the moisture temperature must be in the process of composting? अच्छा इसमें जो है ना पहला सवाल जो है उनका कि व्हाट काइंड ऑफ अर्थवर्म ना या कंपोस्ट के लिए अर्थवर्म की जरूरत है कि नहीं। ठीक है, जो ऑल्टरनेटिव अर्थवर्म की जगह पे कोई और ऑल्टरनेटिव है क्या वर्मी कंपोस्ट करने के लिए? देखो वर्मी कंपोस्ट ये जो है ना ये अर्थवर्म से ही बनता है, अर्थवर्म से। ठीक है, अगर उनको अर्थवर्म के बारे में बहुत से लेडीज लोग उनको थोड़ा डर लगता है कि बारिश में आ जाते तो डर जाते हैं, तो उसके बदले कंपोस्ट में बैक्टीरियाज होते हैं, बैक्टीरियाज अलग अलग टाइप के, तो बैक्टीरिया कल्चर भी हम लोग डाल सकते हैं, उसमें से कंपोस्टिंग कर सकते हैं। दैट इज कंपोस्ट, नॉट वर्मी कंपोस्ट। तो ये हम लोग काम कर सकते हैं। और दूसरे जो अर्थवर्म जो है इसमें अलग अलग वैरायटी है, मोर देन 3000 डिफरेंट स्पीसीज है। उसमें से हम लोग जो यूज करते हैं कमर्शियल प्रोजेक्ट में उसका नाम है यूट्रिलस यूजीन, तो वो वैरायटी हम लोग यूज करते हैं और उससे खाद बनता है। इनका एक सवाल रह गया कि मॉइस्चर और टेम्परेचर कंटेंट कितना होना चाहिए प्रोसेस। अच्छा, इसमें देखो मॉइस्चर जो है ना वर्मी कंपोस्ट में मॉइस्चर 25 to 30% होता है, वो मेंटेन होना चाहिए। एवरीडे हर रोज थोड़ा थोड़ा पानी डाल देंगे तो मॉइस्चर मेंटेन हो जाता है। और टेम्परेचर जो है ना वो समझो अभी कुछ कभी कभी क्या होता है कि हम लोग जो फ्रेश काउडंग डाल देते हैं तो टेम्परेचर बढ़ जाता है, तो जनरली फ्रेश काउडंग नहीं डालना है या फ्रेश किचन वेस्ट उसमें नहीं डालना है, अदरवाइज जो एक्सोथर्मिक प्रोसेस हो जाती है और टेम्परेचर बढ़ जाता है तो वर्म्स के लिए वो प्रॉब्लमेटिक होता है। तो हम लोग क्या बोलते हैं कि जो इनपुट रॉ मटेरियल है वो थोड़ा डाइजेस्टेड होना चाहिए। थोड़ा सा समझो काउडंग है वो थोड़ा सा 1-2 महीने पुराना अगर होगा तो उसमें से जो टेम्परेचर है वो कम हो जाता है और फिर दैट इज प्रॉपर। या डायरेक्टली किचन वेस्ट क्वांटिटी में डालना नहीं चाहिए, थोड़ा थोड़ा किचन वेस्ट डाल देंगे तो टेम्परेचर कंट्रोल में आ जाता है। नॉर्मल टेम्परेचर होगा जैसे रूम टेम्परेचर, उसमें ये प्रोसेस एफिशिएंटली हो जाती है। मेरा एक सवाल है हाँ, इसको पोस्ट ऑफिस में जैसे हमारा एक वेस्ट होता है, ऐसे पेपर का वेस्ट होता है, उसे हम कैसे। यस अभी देखो पेपर वेस्ट है ना, वो पेपर वेस्ट हम लोग कपाट पे रख देंगे ना तो सालों तक खराब नहीं होगा, 8-10 साल 15 साल 20 साल 100 साल भी ऐसे कि वैसा रह जाएगा। अगर वो कंपोस्ट खड्डे में डाल देंगे ना तो इट टेक्स अबाउट 2 months to 6 months कंपोस्टिंग प्रोसेस। जनरली कंपोस्टिंग प्रोसेस जो खड्डे में हमारे गांव में जो खड्डे जो प्रोसेस है ना उसमें लेते हैं 2 से 6 महीना लगता है या साल भर भी लग जाता है। लेकिन वही प्रोसेस अगर वर्मी कंपोस्ट में कर देंगे तो विद इन, अगर वर्म्स ज्यादा है तो विद इन 24 आवर जो पेपर वेस्ट है उसका कन्वर्जन होके सॉइल फॉर्म में कन्वर्जन हो जाता है। तो पेपर वेस्ट से कंपोस्ट बन सकता है, नो प्रॉब्लम, ये कर सकते हैं। और जो महाराष्ट्र पोस्टल सर्विसेज जो है कि पूरे महाराष्ट्र और गोवा इसमें हर एक गांव में अटैच है, तो मुझे लगता है कि ये प्रोजेक्ट का ज्यादा प्रचार अच्छी तरह से पोस्टल सर्विस कर सकती है ऑर्गेनिक के बारे में।
हम पूरी कोशिश करेंगे इसको Yeah. और इसको आपसे इंस्पायर होकर इसको और आगे लेके जाने को। तो मैं Yes. फिर से एक बार आपका धन्यवाद देना चाहता हूँ महाराष्ट्र पोस्टल सर्कल की तरफ से इस इंटरेस्टिंग प्रेजेंटेशन के लिए और हमें इंस्पायर करने के लिए कि हम भी वर्मी कंपोस्टिंग को अपनाएं और अपने तरफ से कुछ कंट्रीब्यूट करें इस एनवायरनमेंट को प्रोटेक्ट करने के लिए। धन्यवाद। Thank you, sir.